त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 3 मधून अमोल कडलक व कल्पना लहांगे विजयी। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026-2027 च्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून अमोल कडलक आणि कल्पना लहांगे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयासह दोघांचीही त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगरसेवकपदी निवड झाली आहे। महत्त्वपूर्ण धार्मिक व पर्यटन केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणी पुरवठा तसेच भाविकांसाठी सोयी सुविधा याबाबत नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधून अमोल कडलक व कल्पना लहांगे यांना मतदारांनी विश्वास दिला आहे। विजयानंतर दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी नागरिकांचे आभार मानत प्रभागासह संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांनी दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या आणि सिंहस्थ कुंभमेळा 2026-27च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी पार पडल्या। भाजपने सुरुवातीलाच 20 जोराची घोषणा त्र्यंबकमध्ये केली होती, परंतु पहिलंच मंजू रवींद्र वारुंसे या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून आणि बिनविरोध नगरसेविका त्या ठिकाणी झाल्या। त्यामुळे भाजपचं स्वप्न धुळीत मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या एकत्र करून 14 जागांसाठी निवडणुका लढण्यात आली। त्यामध्ये एक जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या 13 जागांपैकी 8 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या। त्यामध्ये एक अपक्ष आहे राष्ट्रवादी पुरस्कृत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्र्यंबकेश्वर शहरामधला सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहे। त्याच्या पाठोपाठ ज्या बीजेपीने वेगवेगळ्या वल्गना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांची सभा या ठिकाणी झाली, त्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर म्हणून आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला एवढं मोठं यश धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी मिळालेलं आहे। जनतेने काम करणाऱ्या तरुण उमेदवारांना संधी देत सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी निवडून आल्या। माझ्या प्रभागामध्ये दुपटीपेक्षा जास्त फरकाने आमचा पुतण्या अमोल कडलक आणि कल्पना लहांगे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। कुंभमेळ्याच्या मध्ये सर्वांना सोबत घेऊन एकत्रित काम करून या त्र्यंबक शहराचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न निवडून आलेले सगळे नगरसेवक करतील। पराभूत झालेल्या देखील सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा संपूर्ण त्र्यंबक शहर एकत्र करून एक चांगलं स्वच्छ सुंदर त्र्यंबक घडवूया हा संदेश या विजयाच्या निमित्ताने देतो।